नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकल्प कार्यालय राजूर येथे धरणे आंदोलन। विद्यार्थ्यांना आळ्याखाऊ घालणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी। अकोले तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ज्ञानेश्वर लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासन व ठेकेदाराविरोधात धरणे आंदोलन करण्याचे ठरवले होते। त्यानुसार राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धरणे आंदोलन पुकारले आहे। हे आंदोलन केवळ आदिवासी मुलांच्या न्याय हक्कासाठी करण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर लेंडे व त्यांचे सहकारी यांनी सांगितले आहे। कुठपर्यंत आम्ही सहन करायचं, आम्ही आमचा न्याय हक्क, आमचे प्रश्न कोणाकडे मागायचे हे या आंदोलनामध्ये आम्ही दाखवून देणार आहे। सेंट्रल किचन मुंडेगाव येथून येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका कायमचा रद्द करून त्याचा काळ्या यादीत समावेश करावा। जेवण वेळेवर न पोहोचणे, आहारात बदल या समस्या समोर आल्या आहेत। या समस्या त्यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। मात्र या समस्यांवर कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। भविष्यात या मध्यवर्ती भोजनगृहातून विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यासोबतच निकृष्ट दर्जाचे अन्न देखील पुरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे भोजनगृह बंद करून पूर्वीची शासकीय मेस पद्धत सुरू करावी अशी मागणी केली आहे। तसेच मवेशी येथे तात्काळ सेंट्रल किचन सुरू करावे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर लेंडे यांनी आपल्या निवेदनातून सांगितले आहे। वरील व्यक्तींवर योग्य ती कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असे मनसेने इशारा दिला आहे। तसेच यापुढेही बदल न केल्यास तसेच प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास पुढे राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे ज्ञानेश्वर लेंडे यांनी सांगितले आहे। सुराज्य मराठी नेटवर्कसाठी सचिन लगड, राजूर।